नमस्कार, मी सुनंदन लेले. जी 24 तासच्या या खास कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बॅट्समन रेडी, बॉलर रेडी, लेग स्टंप प्लीज, स्टार्ट. सचिन, हे खूप वेळा तू ऐकलेलं आहेस. हे जे नवीन आहे, लाईट कॅमेरा साऊंड ॲक्शन, अवघड काय याच्यातलं? दोन्ही गोष्टी अवघड आहेत. क्रिकेटमध्ये फक्त एकच चान्स मिळतो. बऱ्याच वेळेला फिल्ममध्ये रिटेक असतात, पण त्याचा अर्थ हे नाही की फिल्म करणं इझी आहे, तेही अवघडच आहे. माझ्यासाठी दोन्ही गोष्टींची सुरुवात वेगवेगळ्या ठिकाणीहून झाली. क्रिकेटची सुरुवात माझ्या हृदयातून झाली. कॅमेरासमोर येणं माझ्या डोक्यातून सुरू झालं. कारण मला शिकायला लागत होतं की ना, ॲक्टिंग करताना कुठचा अँगल बरोबर आहे, काय डायलॉग बोलायला सांगितलेलं आहे, ते सगळं करण्यासाठी तुम्हाला इकडनं सुरुवात करायला लागते. पण क्रिकेटची सुरुवात माझ्या हृदयातून झाली. सचिन, खूप मोठा एक घटना घडती आहे की सचिन अ बिलियन ड्रीम्स तुझी बायोपिक डॉक्युमेंटरी येते. फिल्म आणि डॉक्युमेंटरी हा निर्णय तुमचा कसा झाला? की मला कधी वाटलं नव्हतं की माझ्या आयुष्यावरती एक फिल्म तयार होईल. आणि ही एक माझ्या आयुष्याची जी एक जर्नी आहे, जो प्रवास आहे, तो वयाच्या 5व्या वर्षापासून ते माझा लास्ट डे क्रिकेटचा, रिटायरमेंट डे, तोपर्यंतचा प्रवास आम्ही कवर केलेला आहे. आणि 5 वर्षाचा सचिन ज्याने ॲक्टिंग केली आहे, त्याने फार उत्तम ॲक्टिंग केली आहे. आणि ती ॲक्टिंग आम्ही कुठच्या सेटमध्ये रेकॉर्ड नाही केली, ती ॲक्च्युली माझ्या घरात जाऊन रेकॉर्ड केलेली आहे. जसं आम्ही वाढलो आहे, कुठच्या ठिकाणी वाढलो आहे, बिल्डिंगच्या समोर ग्राउंडमध्ये खेळतो आहे, ते सगळं ॲक्च्युली तिकडे जाऊन रेकॉर्ड झालेलं आहे सगळं. 11व्या वर्षी सचिन जेव्हा क्रिकेट खेळायला लागतो, तो सचिन कोइन्सिडेंटली माझ्या मुलाचा, अर्जुनचा मित्र आहे, एकाच शाळेतले आहेत. पण मला त्याचं सिलेक्शन झाल्यानंतर कळलं की तो रोलसाठी ह्या सिलेक्ट झालेला आहे. पण 16व्या वर्षापासनं ॲक्च्युअल सचिन टेक्स ओव्हर मूवीमध्ये. आणि मूवीमध्ये आम्ही अनेक गोष्टी कवर केलेल्या आहेत, ज्या म्हणजे मी ज्यावेळेला ह्या गोष्टींवरती बोलत होतो, तर मला एक क्षण म्हटलं की अरे, मी मागे बघितलं आणि बोललो 24 वर्ष एवढी खराब नव्हती, मजा आली. सचिन, तुझ्या खेळाचे व्हिडिओज आम्ही यूट्यूब काय आणि सततच बघत असतो. या डॉक्युमेंटरीमध्ये आम्हाला तुझ्या घरचा, ही ॲक्च्युली डॉक्युमेंटरी नाही आहे, ही ॲक्च्युली म्हणू शकतो की माझ्या आयुष्याची एक जर्नी कॅप्चर केली आहे, कहाणी. हो. आणि त्याच्यात बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत, गाणी पण आहेत. इनफॅक्ट 3 गाणी आहेत. नाव ऐकलं का वाटलं मला पण थोडं कानावर कुठेतरी नाव आलं ए आर रहमानचं. आणि सडनली ऐकलं त्याचं म्युझिक. रोजा त्याचा पहिला पिक्चर होता, तेव्हापासून मला तो आवडत गेला आणि त्याने चांगला परफॉर्म केलेला आहे. कारण सचिन, ही जी तुझी टीम आहे, जशी क्रिकेट टीममध्ये एक एक दादा प्लेअर होतो, आम्ही तुम्हाला प्रेमाने पाच पांडव म्हणायचो, तसं रवी आहे, तुझा दिग्दर्शक आहे, ए आर रहमान आहे. टीमही जबरदस्त आहे. नाही, ही टीम एकदम जबरदस्त टीम आहे. आणि ज्यावेळेला आपण म्युझिकबद्दल बोलतो, तर ए आर रहमानबद्दल किती कोण काय बोलू शकतात. त्याच्या म्युझिकचं एक आपण म्हणतो की एक वेगळाच क्लास आहे, सुपर्ब आहे एकदम. तसं आहे की ना, पहिल्यांदा तुम्ही ज्यावेळेला ए आर रहमानचं म्युझिक ऐकता, ट्यून एकदम कॅची असते, गाणं एकदम तुम्ही कनेक्टिंग असतं, गाणं लगेच तुमच्याशी कनेक्ट होतं आणि तिथे थांबत नाही, गाणं तुमच्यावर ग्रो होत जातं अजून. तर ते ह्या इथे पण सेम तसं झालेलं आहे. आणि ज्या प्रकारे सुखविंदरने गाणं गायलेलं आहे, ते फार अप्रतिम आहे एकदम. की ना, गाण्याचे लिरिक्स चांगले आहेत, इर्शादने लिरिक्स दिलेले आहेत. आणि ओव्हरऑल जेव्हा मी ते गाणं ऐकलं आधी, तर मला पहिल्यांदा जेवढं पाहिजे तेवढं मी पिक केलं नाही की काय आहे काय नाही. मला इर्शादने समजावलं की काय गाण्याचं मिनिंग आहे आणि हे सगळं. आणि 2-3दा मी ऐकलं आणि ते कळत गेलं लगेच. किंवा कुठच्याही गाण्यात तसंच असतं की ना, आपण एकदम पहिल्यांदा ऐकतो तर ना, काही शब्द आपण मिस करतो. ते मी केले होते. पण मी ते गाणं बऱ्याच वेळेला ऐकलं आणि आता मी म्हणू शकतो की ते माझ्यावरती ग्रो झालेलं आहे गाणं. सचिन, कित्येक जण असे असतात की जे प्रकाश झोता करता तडफडत असतात. तुझी फॅमिली अशी आहे की जी प्रकाश झोतात जाणीवपूर्वक आली नाही. तो भाऊ आहे, तुझी आई आहे, वडिलांचं जर का म्हणाल, ह्या सगळ्यांचा ह्या
म्हणजे कहाणीमध्ये समावेश आहे? ॲक्च्युली माझ्या फॅमिलीमध्ये गोष्टी थोड्या उलट्या होत्या. अनेक फॅमिलीजमध्ये असं असतं की ना सगळ्यांना पुढे यायचं असतं आणि माझ्या फॅमिलीला उलटं मागे जायचं होतं की नको आम्हाला ते नको आहे, तू नुसता क्रिकेट खेळ आणि घरी परत ये, हेल्दी राहा, खुश राहा आणि जे काय तू आयुष्यात करायला बघतोस त्याच्यात एकदम दम लावून प्रयत्न कर, तुझा बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा प्रयत्न कर. ही एक्सपेक्टेशन माझ्या फॅमिलीकडनं होती. आणि बाकी मला कधीही मी घरी आलो तर कधी असं नव्हतं की अरे बाबा तू किती कॉन्ट्रॅक्ट्स आणलेस परत घरी किंवा काय, अजिबात नव्हतं असं. एकच गोष्ट डिस्कस व्हायची घरी की तू किती रन्स केलेस, कशी बॅटिंग झाली, बॉलिंग कशी केलीस, मिळाली का बॉलिंग करायला तुला, विकेट्स किती मिळाल्या, रनआउट केले, कॅचेस पकडले, मॅच जिंकलात की नाही. हा अकाउंट जास्त इम्पॉर्टंट होता, बँक अकाउंट इम्पॉर्टंट नव्हता घरी. तर मी थ्रूआउट बघायचो की ना माझा रनचा आणि विकेट काढण्याचा, कॅचेस आणि तो अकाउंट वाढायला पाहिजे, कारण त्या अकाउंटने सगळ्यांना सॅटिस्फॅक्शन दिलं आणि हॅपीनेस दिलं घरात. त्याच्या पलीकडे जे काय होत होतं ते देवाची कृपा होती ऑनेस्टली. पण अजित दादा म्हणा किंवा तुझ्या वडिलांचं रेअर फुटेज आमच्या कानावर आलं की आहे, या सगळ्यांना पटवणं अवघड गेलं की तुम्ही या प्लीज? हो, म्हणजे थोडं मला पण ॲक्च्युली कन्व्हिन्स करणं थोडं अवघड गेलं, कारण मला 8 महिने लागले कन्व्हिन्स व्हायला. रवी मला सारखा म्हणायचा की ना तुझ्या लाईफवरती मूवी आपण करायला हवी, का नाही का नाही का नाही. म्हटलं की काय करणार माझ्या लाईफवर. बोलले नाही, आपण ही आत्ता केली तर ना अनेक वर्ष मुलांना कळेल की नुसतं ग्लॅमरस लाईफच नाही आहे, पण ना त्याच्या आधी काय चॅलेंजेस होते, काय स्ट्रगल्स होते. मी बसने ट्रॅव्हल केलं, मी ट्रेनने ट्रॅव्हल केलं. मलाही अनेक वेळा मोठी किडबॅग घेऊन बस पकडता आली नाही, कारण गर्दी एवढी होती की मी बसमध्ये चढून नाही शकलो. बसमध्ये चढलो तर मोठ्या किडबॅग कंडक्टर थोडा काहीतरी उलटंसुलटं बोलायचा किंवा आजूबाजूचे माणसं बोलायची, अरे एवढी मोठी किडबॅग घेऊन बसमध्ये कशाला येतोस. तशा गोष्टी झालेल्या आहेत, पण तीच एक जर्नी आम्ही कॅप्चर करायचा प्रयत्न केला आहे. आणि मी हीच अपेक्षा करतो की ना जे सगळे बघणार आहेत, खास करून लहान मुलं, कारण आत्ताचं जनरेशन थोडं वेगळं आहे, सगळं फास्ट होतं आहे आयुष्यात आहे ना. सगळं नुसतं फास्ट होणं म्हणजे चांगलं नाही, सगळं वेळच्या वेळी होणं आणि त्या ठराविक वेळेला होणं आणि बरोबर होणं इज इम्पॉर्टंट. आता आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की ना आय वॉन्ट इट राईट नाव. थोडक्यात सांगितलं तर यू कॅन इदर हॅव इट राईट ऑर यू कॅन हॅव इट नाव. इट डझंट हॅपन राईट नाव. तशा गोष्टी फार कमी असतात आयुष्यात, त्यामुळे पेशन्स ठेवायला लागतात थोडे. आणि एक जी आपण म्हणतो चिकाटी, जी मी म्हणेन की माझ्याकडे आली, इनबॉर्न जी होती, जी आईकडनं मला मिळाली. आईची जी आपण ग्रेट म्हणतो ती एकदम सॉलिड होती, म्हणजे विदाऊट एनी डाऊट आईकडनं मला ते दैविक मिळालेलं आहे. आणि माझ्या फॅमिलीकडनं अनेक वेगवेगळ्या क्वालिटीज, थोडं काम राहणं आणि ते सगळं बाबांकडनं आलेलं आहे. सचिन, एक लहानपणी कहाणी ऐकली की हत्ती आणि 5 आंधळे, प्रत्येकाला हत्ती वेगळा दिसतो. तुझ्या बाबतीत मला वेगळं वाटतं की हत्ती आणि 5 डोळस, की सचिन चारी अँगलनी कसा दिसतो. तर हे जे शहाणे यांच्या बाबतीत आम्ही ऐकतोय थोडं, हे कोण आहेत हे लोक की ज्यांनी तुझ्याबद्दल भाष्य केलं, कोणाला आम्हाला बघायला मिळेल? ह्या मूवीमध्ये अनेक गोष्टी आहेत. म्हणजे आता माझे काही फॅमिलीचे जे पर्सनल व्हिडिओज आहेत ते मी शेअर केले आहेत. तर हे एक मोठं डिसिजन होतं की ना मी प्रायव्हेट माणूस आहे आणि ऑलवेज मी प्रिफर केलं की ना माझं थोडी लाईफस्टाईल थोडी वेगळी आहे आणि मला दरवेळेला पुढे करायला नाही आवडत. माझ्या नेचरमध्ये ते नाही आहे. मी शांत कुठे बसलेलं असतो तर मी खुश असतो. पण सडनली ह्या गोष्टी लोकांसमोर आणणं हे फक्त माझ्याच हातात नव्हतं. फॅमिली पण इन्वॉल्ड होती त्याच्यात. आम्ही सगळे बसून डिस्कस करतो की ना कुठची महत्त्वाची गोष्ट असेल आणि त्याच्यावरती डिसिजन घ्यायचं असेल ते कधी माझ्या एकट्याचं नसतं, फॅमिलीचं असतं डिसिजन. आणि सेम गोष्ट इकडे पण होती. फॅमिली कन्व्हिन्स झाली की ओके आपण दाखवूया काहीतरी, कारण ना प्रेक्षकांना काहीतरी वेगळं बघायला आवडेल ना. ते ज्यावेळेला मूवी थिएटरमधून बाहेर निघत आहेत त्यांच्याबरोबर काहीतरी आपण वेगळं सोडायला हवं, जे घरी जाऊन ते डिस्कस करतील. आणि म्हटलं मला वाटलं नव्हतं हे मूवीमध्ये असेल म्हणून. तर अशा गोष्टी आम्ही शेअर केलेल्या आहेत. माझी आई तिने
थोड्या गोष्टी बोललेली आहे माझ्यावरती. माझी बहीण, भाऊ, काकू, मित्र, कोच सगळे काही ना काहीतरी प्रत्येकाने काही ना काहीतरी शेअर केलेलं आहे. खेळाडू पण आहेत, अनेक खेळाडू तर आता क्रिकेट म्हणजे तर ऑब्व्हियसली क्रिकेटर असणारच. माझ्या आयुष्यात क्रिकेट हा सर्वात मोठा चॅप्टर होता, पण त्याच्या आजूबाजूला पण अनेक गोष्टी घडत होत्या आणि त्या गोष्टी घडताना माझ्या आयुष्यातल्या चढाव उतारात माझ्या डोक्यात काय चाललं होतं त्या गोष्टी पण मी शेअर केलेल्या आहेत. तर खेळाडू तर अनेक आहेत. ते मी म्हणेन की मूवी बघा आणि तुम्हाला कळेल की कोण कोण आहेत. पण बरेचसे मोमेंट्स मी तुम्हाला अगदी 100% गॅरंटी देऊन सांगतो की तुम्ही अजिबात कधीच बघितले नाहीत असे. 100 शतकं तू केलीस इंटरनॅशनल, 24 वर्ष तू इंडियन टीमसाठी खेळलास. एका अर्थाने जर का आचरेकर सरांची गोष्ट घेतली किंवा घरच्यांची गोष्ट घेतली, अजितदादाची गोष्ट घेतली, तर त्यांना तू गुरुदक्षिणा दिलीस असं तू एकदा म्हणाल की 100 शतकं ही गुरुदक्षिणा आहे. तुझे फॅन्स आहेत त्यांच्याकरता मला वाटतं ही भेट तू सादर करतोयस, कारण फॅन्स हे तुझ्याकरता केवळ फॅन्स नाही आहेत, दे मीन अ लॉट टू यू. मी ज्या वेळेला बाहेर बॅटिंग करायला जायचो त्यावेळेला मी एकटा असायचो. जगासमोर मी पिचवरती एकटा उभा असायचो. रन सगळे माझ्या नावावरती असायचे रन्स. पण मी नेहमी म्हणत आलो आहे असं की ना माझ्याबरोबर भरपूर स्ट्रॉंग टीम्स होत्या. एक टीम होती जी ड्रेसिंग रूममध्ये बसायची, दुसरी टीम होती ती घरी बसायची आणि तिसरी टीम बिलियन प्लस लोकं आपली. ह्या 3 टीम्स माझ्याबरोबर नेहमी असायच्या आणि ॲज सिम्पल म्हणजे ना ह्या 3 टीम्सना थँक्यू म्हणण्यासाठी मी म्हणतो की नाही ही मूवी आम्ही तयार केली. माझी आयडिया नव्हती, ह्याची आयडिया होती. माझी आयडियाही नव्हती अजिबात, पण मी कन्व्हिन्स झालो आणि लास्ट आम्ही पहिल्यांदा ह्याच्यावरती डिस्कशन सुरू केलं 2012मध्ये आणि 2012पासून तयारी करत आलेलो आहे. यांच्याकडे 10,000 तासाचं फुटेज होतं. 9,997 आणि 50 मिनटं मे बी. काय करणार आहेस? तर ना भरपूर एक मोठा होमवर्क केला आहे त्याने. मी बोललेलो आहे जे काही माझ्या आयुष्यात घडले ते मी बोललेलो आहे, पण फिल्मला एकत्र आणणं हे ह्यांच्या टीमने केलेलं आहे. जेम्स म्हणून डिरेक्टर आणि दीपा म्हणून पण, त्या दोघांनी मिळून भरपूर काम केलं आणि अनेक लोकांनी येऊन मदत केलेली पण. आणि सचिन खूप मनापासून शुभेच्छा. मला माहिती आहे थँक्यू. तुझ्या क्रिकेटच्या इनिंगप्रमाणे ही इनिंग सुद्धा आम्हा सगळ्यांकरता पर्वणी ठरणार आहे. त्यामुळे मनापासून शुभेच्छा G24 तास करणं. थँक्यू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.